कर्जत तालुक्यातील साईडोंगर परिसरात प्रस्तावित असलेला टोरेंट कंपनीचा जलविद्युत प्रकल्प सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. सुमारे 10,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा आणि जवळपास 3,000 मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव असून त्याचा पर्यावरण आणि स्थानिकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. कर्जत तालुक्यातील पालीतर्फे कोथळ खलाटी, साईडोंगर, आंबोट, भालिवडी आदी गावांच्या परिसरात हा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी 2 जलाशय उभारण्याची योजना असून त्यापैकी एक जलाशय ढाक परिसरात तर दुसरा पेज नदीवर प्रस्तावित असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान कंपनीने सादर केलेल्या पर्यावरण व्यवस्थापन आराखडा अहवालानुसार या प्रकल्पासाठी सुमारे 233 हेक्टर वनजमीन लागणार असून त्या परिसरात सुमारे 48,000 झाडं, झुडपं आणि इतर वनस्पती असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. या जंगलतोडीमुळे परिसरातील वन्यजीव आणि जैवविविधतेवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. अभ्यासादरम्यान 14 प्रकारचे सस्तन प्राणी, 6 प्रकारचे पक्षी आणि 6 प्रकारचे सरपटणारे प्राणी आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. हा प्रकल्प पश्चिम घाटाच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या सीमेजवळ असून येथून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर भीमाशंकर अभयारण्य आहे. त्यामुळे या भागातील समृद्ध जंगल आणि राज्यप्राणी असलेल्या शेकरूच्या अधिवासावरही या प्रकल्पाचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांनी नुकतीच या परिसराला भेट दिली असता जंगल पेटवून वनक्षेत्र नष्ट करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वनसंपदा धोक्यात येत असतानाही वनविभाग सुस्त असल्याचं चित्र दिसत असल्याची टीका पर्यावरण प्रेमींनी केली आहे. याच प्रकल्पासंदर्भात 3 सप्टेंबर रोजी कर्जत तालुक्यातील गौरकामत येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने पर्यावरणीय जनसुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीत अनेक ग्रामस्थांनी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत लेखी हरकती नोंदवल्या होत्या. मात्र त्या हरकतींवर पुढे काय निर्णय झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. तसंच उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनीही या संदर्भात अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. दरम्यान सुरुवातीला या प्रकल्पाला काही राजकीय नेत्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र आता तो विरोध अचानक मावळल्याचं चित्र दिसून येत असल्याने सत्ताधाऱ्यांनी या प्रकल्पाला पायघड्या घातल्या आहेत का, असा सवाल पर्यावरण प्रेमी उपस्थित करत आहेत. सध्या या प्रकल्पासाठी रॉक टेस्टिंग करण्यासाठी मशिनरी दाखल झाली असून प्राथमिक कामांची सुरुवात झाल्याचंही स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे स्थानिकांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून प्रशासन प्रकल्पाला पाठिंबा देत आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. कर्जत हा आदिवासी बहुल तालुका असून येथील निसर्ग सौंदर्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येत असतात. याबाबत सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी प्रखर भूमिका घेतली असून या प्रकल्पाविरोधात लवकरच मोठं जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिलाय. कर्जत तालुक्यात आधीच पाली, भुतिवली, कोंढाणा, पोशीर, शिलार धरण तसंच टाटा जलविद्युत प्रकल्प आहेत. मात्र स्थानिकांना त्याचा कोणताही ठोस फायदा झालेला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. वन विभागाच्या अखत्यारीतील सुमारे 600 एकर जंगल जमीन खासगी कंपनीला हस्तांतरित करू नये, अन्यथा या प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन उभारण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे. आता याच्यामध्ये एक प्रश्न असा पडतो का हा टोरेंट प्रकल्प नक्की काय आहे, त्याच्यातला कुणा सरकारबरोबर काय कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, कारण ही खाजगी कंपनी आहे, उद्या ही बंद झाल्यानंतर या जागेचं होणार काय. तुम्ही जर आता इथं जर पाहिलं तर ही सर्व फॉरेस्टची जागा आहे. या फॉरेस्टच्या याच्यामध्ये पाहिलं तर भीमाशंकर परिसरातला हा डोंगर आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं असेल अनेक अशी जुनी औषधी वनस्पती आहे की ज्याच्यामध्ये अनेक उपचार त्याच्यामध्ये केले जातात. ही वर्ल्ड हेरिटेज प्रॉपर्टी आहे आणि असं असताना जागतिक वारसा लाभलेला ह्या जंगलाला उद्ध्वस्त केलं जाणार आहे. सरकारने कुठली भूमिका घेतलेली आहे, म्हणजे केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र शासन असेल, हा देश विकायला घेतलेला ही ज्या बाबतीत जी चर्चा आहे ती खरी आहे. कारण एकंदरीत जर याच्यामध्ये जर पाहिलं तर फॉरेस्टची लँड आपण जर सहज कुठल्याही फॉरेस्टमध्ये छोटं मोठं काम करायला घेतलं, रस्ता बनवायला घेतलं, तिथं 50-50, 60-60 वर्ष NOC दिली जात नाही. आज आपण बघतोय कुठल्याही प्रकारचा क्लिअरन्स झालेला नसताना, खाजगी प्रॉपर्टींचा हस्तांतर झालेलं नसताना, प्रॉपर लिगली कुठल्याही प्रकारचं फॉरेस्टचं हस्तांतर झालेलं नसताना आज ह्यांचं टोरेंटवाल्यांचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे. त्यांच्या मशिनरी, त्यांचा टेंट इथं आपण बघू शकतो. तर एकंदरीत ही जी काही दादागिरी आहे, म्हणजे आज आपण बघतोय देश खरोखर उद्योगपतींना विकलं गेलेलं आहे
आणि अशा प्रकारचा जर उद्योगपतीला जर हे अशा प्रकारचा शासन जर त्यांना रेड कार्पेट टाकत असेल तर मग सर्वसामान्यांच्या जीवनाचं काय. आज कर्जतमध्ये जी जगातली लोकं येतात, जगातल्या याच्यासाठी कर्जतच्या प्रॉपर्टींचं एक्झिबिशन हे लंडन, अमेरिका, दुबई इकडं तिकडं होतं. आणि मग अशा ह्या कर्जतचं अट्रॅक्शन काय, तर इथं पर्यावरण आहे, इथं एक निसर्ग आहे, इथे एक चांगली हवा आहे. आणि अशा प्रकारचा जर प्रकल्प इथे होणार असतील तर त्या प्रकल्पाच्या ह्याच्यामध्ये इथली स्थानिक संस्कृती उद्ध्वस्त होणार आहे, आदिवासी संस्कृती उद्ध्वस्त होणार आहे, ह्याच्यामधलं इथलं पर्यावरण उद्ध्वस्त होणार आहे. आणि अशा प्रकारचं जर अट्रॅक्शन जर संपलं तर कर्जतकडे येण्याचा जो लोकांचा ओघ आहे, जे अट्रॅक्शन आहे ते कमी होणार आहे. कोंढाणा डॅम असेल, इथला आता टोरेंट प्रकल्प असेल, बाजूला टाटा प्रकल्प असेल, पोशिर डॅम असेल, शिराळा डॅम असेल, पालीबुतुली डॅम असेल, एकही डॅमचा, एकही या प्रकल्पाचा स्थानिक लोकांना काहीच फायदा नाही आहे. आजसुद्धा लोकांना इथं पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं आहे. तर एकंदरीत इथली जी राजकीय जी उदासीनता आहे ही खूप मोठी आहे, का कुठल्याही प्रकारची दूरदृष्टी नाही आहे. हा प्रकल्प कशासाठी आहे, उद्या हे जंगल उद्ध्वस्त झाल्यानंतर उद्या ही कंपनीचं कुठल्याही प्रकारचं समजा त्यांचा जर कारभार इथून जर त्याने पॅकअप केला तर हे पुन्हा वैभव उभं राहणार आहे का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो आहे. तर अशा प्रकारचा हा जो टोरेंट प्रकल्प आहे, या प्रकल्पाला जर आपण ऑनलाईन जर माहिती घेतली तर देशभरामध्ये अनेक राज्यांनी, अनेक लोकांनी याला नाकारलेलं आहे. तर अशा प्रकारचं एकंदरीत जर पाहिलं तर हा जर प्रकल्प झाला तर इथं पुराची परिस्थिती तयार होणार आहे, भूकंप इथं वाढणार आहेत. कारण आपण पाहिलं असेल तिथं जे लातूरमध्ये काय परिस्थिती आहे किंवा अनेक ठिकाणी जिथे इथं डॅम उभे राहिलेले आहेत, तर एकंदरीत कोयना धरणा परिसरामध्ये काय परिस्थिती आहे. तर अशा प्रकारचं कर्जतचं जे वैभव आहे, कर्जतचं जे निसर्ग आहे, आदिवासी बहुल जो हा तालुका आहे त्याचं जे स्टेटस आहे हे स्टेटस पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. आणि म्हणून इथल्या स्थानिकांचा ह्या प्रकल्पाला विरोध आहे. आम्हीसुद्धा पर्यावरणप्रेमी आहोत, अनेक लोकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. लवकरच ह्या प्रकल्पासंदर्भातलं एक मोठं आंदोलन उभं राहणार आहे. कारण कुठल्याही प्रकारची लाईन ऑफ ॲक्शन, दूरदृष्टी याच्यामध्ये त्यांनी जाहीर केलेली नाही आहे. इथल्या लोकांना आम्हीच दाखवलं जातो आम्ही तुम्हाला नोकरी देतो आहे. टोरेंट कुठल्याही प्रकारचा काही सरकारी प्रोजेक्ट नाही आहे, खाजगी कंपनी आहे. आणि त्या संदर्भातलं सरकारने काय ॲग्रीमेंट केला आहे तो त्यांनी जाहीर केलेला नाही आहे. उद्या हा प्रकल्पाचं काय बरं वाईट झालं तर पुढची व्हिजन काय असणार आहे या संदर्भातली सुद्धा कुठल्याही प्रकारची भूमिका नाही आहे. आम्ही या परिसरामध्ये जसं एंटर केलेलं आहे तिथून स्टार्टपासून आता अगदी डोंगरापर्यंत आम्ही एक गोष्टीचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे का बऱ्याच ठिकाणी त्यांनी वनवा लावलेला आहे. म्हणजे हे जी संशयास्पद हालचाली आहेत, मला एक प्रश्न पडला आहे का फॉरेस्टवाले झोपलेत का. कारण प्रश्न असा आहे का साधारणपणे कुठलंही तुम्ही एखादं छोटंसं काम करायला घेतलं तर फॉरेस्टवाल्यांचे ॲक्शन चालू होतात. इथं आल्यापासून मी अनेक ठिकाणी बघते पूर्ण परिसराला वनवा लावलेला आहे. तर ही जी गोष्ट आहे खूप चुकीची आहे. याच्यामध्ये फॉरेस्टवाल्यांनी तातडीनं त्याच्यामध्ये ॲक्शन घेतली पाहिजे. कारण अशा प्रकारचा जर तुम्ही वनवा लावला तर आपण म्हणतो का वाघ वगैरे हे जे प्राणी आता गावामध्ये घुसायला लागले, त्याचं कारण काय, कारण तुम्ही पर्यावरण उद्ध्वस्त करणार आहेत. मग पर्यावरण उद्ध्वस्त केल्यानंतर ते जाणार कुठं, ते मानवी वस्तीमध्येच जाणार आहेत. म्हणून अनेक ठिकाणी आपण असं बघतो आहे का आता वाघांचं जे काय एंट्रन्स आहे ते लोकवस्तीमध्ये वाढायला लागलेलं आहे. तर इथली जी मोठ्या प्रमाणात जी वन्य प्राणी आहेत त्या वन्य प्राण्यांचा सुद्धा जीवाला धोका तयार झालेला आहे. आणि एकीकडं आपण बघतोय का आता प्राणी कमी राहिलेले आहेत, त्यांचं संवर्धन झालं पाहिजे, मग त्याच्या संदर्भातले अनेक कायदे तयार होत आहे. पण इथं अशा प्रकारचा जे ऱ्हास चाललेला आहे आणि जे जंगल उद्ध्वस्त करण्याचं जे काही षडयंत्र लागलेलं आहे तर नक्कीच इथं जे काही दुर्मिळ प्राणी आहेत, वनस्पती आहेत, ते उद्ध्वस्त होणार आहेत. शासन जे अशा प्रकारे जे उद्योगपतींना जे रेड कार्पेट टाकते पूर्णपणे चुकीचं आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि हा प्रोजेक्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही अशा प्रकारची मानसिकता ही जनभावनामध्ये तयार झालेली आहे. दरम्यान विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होणार का की स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन शासन या प्रकल्पाचा पुनर्विचार करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कर्जत तालुक्यात या प्रकल्पावरून पुढील काळात मोठं आंदोलन पेटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.